ज्या वेळेला 100 कोटी श्लोकांचा रामायण नावाचा ग्रंथ निर्माण झाला त्यावेळेला या तिघांमध्ये भांडणं लागली. कोणाकोणाचे? देवाचे, दानवांचे आणि माणसांचं. या तिघांमध्ये भांडण लागलं. प्रत्येक जण म्हणायचा की रामायण ग्रंथ आमचा आहे, रामायण ग्रंथ आमचा आहे. आता हे तिघांचं भांडण गेलं भगवान शंकराकडे. त्यावेळेला भगवान शंकराने सांगितलं की भांडणं करू नका, मी तुम्हाला वाटणी करून देतो. आणि मग भगवान शंकराने या 100 कोटी श्लोकांची वाटणी तिघांमध्ये केली. मग आता तिघांना वाटणी कशी करायची? तर भगवान शंकराने सुरुवातीला 30 कोटी प्रत्येकाला दिले. मग आता 30 कोटीने 3 वाटण्या गेल्या, 90 कोटी गेले. खाली किती राहिले? 10 कोटी राहिले. आता या 10 कोटीमध्ये पुन्हा 3 वाटण्या केल्या, 3 कोटी दिले. किती गेले? 9 कोटी गेले. खाली किती राहिले? 1 कोटी. आता या 1 कोटीमध्ये पुन्हा 3 वाटण्या केल्या, 30 लाख दिले. किती गेले? 90 लाख गेले. खाली किती राहिले? 10 लाख. या 10 लाखामध्ये पुन्हा 3 वाटण्या केल्या, 3 लाख दिले. किती गेले? 9 लाख गेले. खाली किती राहिले? 1 लाख राहिले. या 1 लाखामध्ये पुन्हा 3 वाटण्या केल्या, 30,000 दिले. किती गेले? 90,000. खाली किती राहिले? 10,000. या 10,000मध्ये पुन्हा 3 वाटण्या केल्या, 3,000 दिले. किती राहिले? 1,000 राहिले ना? 1,000 राहिले. 9,000 गेले, 1,000 राहिले. या 1,000मध्ये पुन्हा 3 वाटण्या केल्या, 300 श्लोक दिले. किती गेले? आणि खाली किती राहिले? 100 श्लोक राहिले. या 100 मध्ये पुन्हा 3 वाटण्या केल्या, 30 श्लोक दिले. खाली किती राहिले? 10 राहिले. या 10 मध्ये पुन्हा 3 वाटण्या केल्या, 3 दिले. किती राहिले? 1 श्लोक राहिला. आणि 1 श्लोकामध्ये 32 अक्षर होते. मग या 32 अक्षर होते. मग 3 वाटण्या करायच्या. किती दिले असतील? मग 10 दिले. खाली किती राहिले? 2 राहिले. आणि या 2 मध्ये 3 वाटण्या होत नाही. म्हणून भगवान शंकराने ते 2 नावं आपल्या जवळ ठेवून घेतले, कारण त्याची वाटणी करता येत नाही. आणि वाटणी केल्याचा मोबदला म्हणून ते भगवान शंकराने ते 2 नामं आपल्या जवळ ठेवून घेतले. आणि तेच 2 नामं ज्या वेळेला भगवान शंकराने हलाहल नावाचं विष प्राशन केलं होतं त्यावेळेला शरीराचा 10 झाल्यानंतर कशानेही 10 शांत होत नव्हता. एकाने सांगितलं गंगा थंड आहे, शीतल आहे. मग भगवान शंकराने गंगाच डोक्यावर धारण केली, म्हणून त्यांना नाव काय पडलं? गंगाधर. बरं, एकाने सांगितलं चंद्र शीतळ आहे, चंद्राला डोक्यावर धारण केलं. एकाने सांगितलं सर्प शीतळ आहे, थंड आहे, सगळ्या अंगाला सर्प गुंडाळले. एकाने सांगितलं भस्म थंड आहे, सगळ्या अंगाला भस्म उटी रुंडमाळा, सगळ्या अंगाला भस्म लावले, तरी पण 10 शांत झाला नाही. आणि मग एकाच गोष्टीने भगवान शंकराचा 10 शांत झाला. कोणत्या गोष्टीने? नामाने. आणि कोणते नाम होतं? ते 2 अक्षराचं नाम होतं. पहिलं होतं रा आणि दुसरं होतं म. तर त्या नामाने भगवान शंकराचा शरीराचा झालेला दाह शांत झाला. शिवे हळहळ तापला, राम नामे शीतळ झाला. म्हणजे भगवान शंकराने त्या राम नामाचं चिंतन केलं, भजन केलं. कसं भजन केलं? भजन करी महादेव देवा, भजन करी महादेव देवा, भजन करी महादेव, भजन करी महादेव. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. म्हणजे 2 अक्षरी नामाचं जे काही राम नाम मंत्र आहे ना, त्या राम नामाने भगवान शंकराच्या शरीरामध्ये जो काही हलाहल नावाच्या विषयाने 10 झाला होता तो 10 शांत झाला.